असं गणित येतात ए बी सी डी ई. एडी ची किंमत येतात आपल्याला समजा 16, बीडी बरोबर 24, एई 18 आणि आपल्याला ईसी विचारतात आणि त्याच्यात उल्लेख करतात की रेषा डीई ही समांतर आहे बाजू बीसी ला. रेषा डीई ही बाजू बीसी ला समांतर आहे आणि असं आपल्याला किंमत दिली 100 किंमत काढली. 1 किंवा 2 मार्काला हे असं असतं. तर आपण स्टार्टिंग अशी करायची. काय करायची नीट बघा बा. रेषा डीई समांतर काय आहे बाजू बीसी. रेषा डी ही बाजू बीसी ला समांतर आहे त्या खालीच म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार काय म्हणायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार पहा डी समांतर बीसी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार कसं म्हणायचं बघा करेक्ट. ज्या ठिकाणी ही रेषा छेदते त्याच्या वरचे आणि खालचे गुणोत्तर एका बाजूला आणि उजव्या बाजूचे एका बाजूला म्हणजे असं मांडायचं एडी छेद डीबी. ही जी रेषा छेदते ना त्याच्या एक बाजू एका साइडला दुसरी बाजू एका साइडला बरोबर काय मांडायचं एई भागिले ईसी. आता हे नेहमीच असं नाही मांडत कधी कधी अशा आकृती काढतील असे काढतील अशा आकृती काढतील. मग काय करायचं आपण ह्या दृष्टीने पाहायचं इकडून. मग हे छेद हे बरोबर हे छेद हे म्हणजे आपण अक्षर मांडू ए बी सी डी आणि ई. यावेळेस कोणते अक्षर असणार सी डी छेद डी ए बरोबर सी छेद ई बी असं मांडायचं आणि मग त्याच्यात काय असेल ते किमती भरायच्या. म्हणजे आकृती आपण कशी देतील असं येतील किंवा असं येतील. असं दिलं की ह्या बाजूने पाहायचं ए बी सी डी ई. यावेळेस कसं होणार इकडून पाहिल्यावर बी छेद ई सी पहा बी छेद ई सी बरोबर बी डी छेद डी ए असं मांडायचं आणि मग त्यामध्ये किमती भरायच्या. प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार एडी छेद डीबी बरोबर एई छेद ईसी. आता फक्त किमती भरायच्या. एडी 16 डीबी 24 एई 18 छेद ईसी x. आता पहा दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे. अपूर्णांकाचा नियम पहा महत्वाचा. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल कोणता असेल बरोबर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. म्हणजे असं असतं म्हणून 16 गुणिले x बरोबर 18 गुणिले 24 असं असतं. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर तिरकस गुणाकार समान असतो. या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार 16 छेद 24 18 छेद x ह्या दोघांचा गुणाकार मांडला. नीट बघा एडी 16 आहे डीबी 24 आहे 18 आहे x आहे. दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे. गणितातला एक महत्वाचा नियम या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार 16 गुणिले x 16x 18 गुणिले 24 18 × 72 8 7 36 × 7 43 432 x बरोबर 432 छेद 16. जर तुम्हाला 16चा पाढ येत असेल तर डायरेक्ट 16 ने तुम्ही भाग लावू शकता. 16चा पाढ येत नसेल दोघांना तुम्ही दोन दोन भाग लावू शकता 4 ने भाग लावू शकता. कोणत्या संख्येने भाग लावा शेवट 32 आहे म्हणजे 4च्या पाढ्यामध्ये आहे आपण 4 ने भाग लावू शकतो. दोन्ही पण लावू शकतो किंवा डायरेक्ट 16 ने भाग लावू शकतो. कोणी भाग लावा 16 एके 16 16 दुने 32 16 दुने 32 किती उरले बघा बरे 16 एके 16 16 दुने 32 16 दुने 32 किती उरले 11 उरले 11 16 7 12 वर्षे उत्तर काय आलं 27. x ची किंमत काय आली 27 आली. मग तुम्ही इथे 432 छेद 16 16 ने भाग लावण्याऐवजी तुम्ही बेबी लावू शकता बघा 82 16
बे दुने 4, बे एक्के बे, एक उरला, बे सक 12, परत दोन्ही भाग, बे चोक 8, बे एक्के बे, बे शून्य शून्य, बे अठ्ठी 16, परत बे नाही, बे दुने 4, बे पंचे 10, बे चोक 8, बे एक्के बे, बे दुने 4, एक उरला, बे साती 14. तुम्ही दोन दोन्ही भाग लावू शकता किंवा डायरेक्ट 16 लावू शकता. डायरेक्ट 16 भाग लावायचं म्हटलं ना तेव्हा जर काही मधला करताना कधी कधी गोठा होऊ शकतो. त्यामुळे थोडं थोडं भाग लावा. उत्तर काय आलं? 27 आलं. अशा प्रकारे गणित आपल्याला करता येतं. समजा आणखी एक बघा, 1 मार्काला किंवा 2 मार्काला असं गणित असतं. असे आपल्याला दोन आकृती काढून देतात. ए बी सी, येथे असा लंब टाकतात डी, येथे पी क्यू आर, येथे असा लंब असतो एस. हे दिले समजा 18, हे दिले 12, हे दिले 20, हे दिले 16, असं काय आपल्याकडे दिले. आणि आपल्याला काय म्हणले की त्रिकोण ए बी सी भागिले त्रिकोण पी क्यू आर याचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा. आपल्याला असं म्हणले. दोन त्रिकोण आपल्याला असे दिलेत आणि आपल्याला काय म्हणले, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. तर पहा, दोन त्रिकोण हे वेगवेगळे आहेत, त्यांचा पाया समान नाही, उंची पण समान नाही. जर दोन त्रिकोणाचा पाया समान असता, जर पाया समान असता तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजेच उंचीचे गुणोत्तर असते. दोघांची उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजेच त्यांच्या पायांचे गुणोत्तर असते. आणि दोन्ही भिन्न भिन्न असेल, पाया आणि उंची दोन्ही भिन्न भिन्न असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे असं म्हणायचं, त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, या दोघांचा गुणाकार. कोणाचा? बीसी गुणिले एडी भागिले क्यू आर गुणिले पीएस. म्हणजे या दोघांचा गुणाकार भागिले या दोघांचा गुणाकार मांडायचा. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर, बघा, या दोघांचा गुणाकार भागिले या दोघांचा करायचा. बीसी 18 गुणिले 12 भागिले 20 गुणिले 16 असं करायचं. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असेल तर असं करायचं, या पाय गुणिले उंची भागिले याचा पाय गुणिले उंची. उत्तर काय आलं बघा बरे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर ह्या दोघांचा गुणाकार. 18 दुने 36, 3, 18 18, 18 3 21, 216 भागिले 16 32, 320 आले. म्हणजे हे त्याचं उत्तर आलं. आता याला आपण संक्षिप्त रूप द्यायचं, म्हणजे कमीत कमी उत्तर मांडायचं. पाहते आता कसं. पहा, दोन त्रिकोणाचा पाया वेगवेगळा आहे, उंची वेगवेगळी, त्यांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणाकार एवढे असते. ह्या दोघांचा गुणाकार भागिले या दोघांचा गुणाकार. किमती भरायच्या. किमती भरल्या आपण, त्यांचा गुणाकार मांडला. 18 गुणिले 12 216 आणि 20 गुणिले 16 320. आता याचा संक्षिप्त रूप बघा, 216 आणि 320. शून्य हे 6 आहे, 6 आणि 0 आहे ना, दोघांना बेने भाग जाईल. बे के बे, एक उरला, बे सक 12, बे 0 0, बे के बे, इथं बघा, बे के बे डायरेक्ट बेट 16 करायचं नाही. बे के बे पूर्ण भाग गेला, एक शिल्लक राहिला, एखादा भाग जात नाही, भाग शून्याचा लावायचा, एक शिल्लक राहिला, बॅट ठी 16. 216 ला आपण 2 ने भागलं, बे के बे, बे 0 0, बॅट ठी 16. नीट बघा, बे के बे, बे 0 0, बॅट ठी 16, 8 0, बॅट ठी 16, बे 0 0, बे पंचे 10, बे चोक 8.
54 80 अजून भाग जाईल 0 आहे 4 आहे बेने भाग जाईल बे चोक 8 बे 0 0 बे दुने 4 दोन उरले बे 7 14 27/40. आता याला भाग बसत नाही हे त्याचं शेवटचं गुणोत्तर आलं 27/40 दोघांना कोणी भाग बसत नाही. म्हणजे काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार भागिले या दोघांचा गुणाकार नंतर त्याला संक्षिप्त रूप द्यायचं ते त्याचं शेवटचं उत्तर आलं. म्हणजे अशा प्रकारे पाया आणि उंची भिन्न असेल तर आपण त्यांचं गुणोत्तर असं लिहू शकतो. दुसरं गणित असं विचारतात पहा अशा आपल्या आकृती काढून देणार अशा प्रकारे काढणार इथे असा 90 असणार आणि इथे पण असा 90 असणार ए बी सी डी आणि इथे आपल्याला असं दोन त्रिकोण एकामेकाशी मांड देणार. त्याच्यामध्ये हा पाया बघा बरे सी बी म्हणा बी सी म्हणा दोघांचा पाय आहे तर इथे देणार आपल्याला 20 इथे देणार 24 आणि आपल्याला म्हणणार एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी बरोबर किती याचा आपल्याला गुणोत्तर विचारणार. तर पहा बरं आता दोन त्रिकोण आहेत त्यांचा पाया कसा आहे समान आहे. मग दोन त्रिकोणाचा पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजेच त्यांच्या उंचीचे गुणोत्तर असते. जे त्यांच्या उंचीचे गुणोत्तर आहे ते त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असते. तर उल्लेख करायचा काय म्हणायचा की त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी सी डी हे समान पाया असलेले काय म्हणायचं समान पाया असलेले त्रिकोण आहेत. काय म्हणायचं त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी सी हे समान पाया असलेले त्रिकोण आहेत. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी बरोबर बघा दोघांचा पाया समान आहे की नाही मग उंची भागिले उंची मांडायची ए बी भागिले सी डी म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी बघा दोघांचा पाया समान आहे म्हणजे उंची भागिले उंची मांडायची ए बी भागिले सी डी मांडायचं. ए बी किती आहे 20 सी डी आहे 24 म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी भाग लावायचा 4 पंचे 20 4 सक 24 म्हणजे याचे गुणोत्तर आले 5/6 म्हणजे 5/6. त्यांनी कोणत्या स्वरूपात उत्तर मांडले ते उत्तर देऊन टाकायचं. कधी कधी हेच ते 5/6 च्या ऐवजी असं 5/6 म्हणतात उत्तर तेच आलं. 5/6 म्हटलं काय 5/6 म्हटलं काय त्याचं गुणोत्तर हे तेच उत्तर आलं. अशा प्रकारचं आपल्याला 1 किंवा 2 मार्काचं गणित विचारतात. असं अंक आपल्याला 2 मार्काला असं विचारतात. ए बी सी येथे कोण दुभाजक देतात 20 इथे 30 हे 12 हे x असं आपल्याला आपलं म्हणणार हे 20 आहे 30 आहे नंबर कोणते कसा ना ते ना महत्वाचं असं आपल्याला देतात हा कोण दुभाजक देतात आणि आपल्यामध्ये x ची किंमत काढा इथे नाव डी असेल. मग हा काय किरण बीडी हा कोण आहे कोण दुभाजक आहे आपण असं म्हणायचं किरण बी डी हा त्रिकोण एबीसी चा कोण एबीसी चा दुभाजक आहे. दुभाजक आहे हा कोण आहे दुभाजक आहे म्हणजे किरण बीडी हा काय दुभाजक आहे. ज्या वेळेस एखादा किरण हा दुभाजक असतो त्यावेळेस नियम असा असतो
हा जो दुभाजक असेल ना त्याच्या दोन बाजूचे गुणोत्तर एका बाजूला आणि ज्याने तो रेषाखंड तुटलेला आहे बाजू तोडलेली आहे त्या बाजूचे गुणोत्तर एका बाजूला. म्हणजे असं म्हणतात AB छेद BC. कसं मांडायचं AB छेद BC. पहा डावीकडले छेद डावीकडले बरोबर उजवीकडले छेद उजवीकडले AD छेद DC असं म्हणतात. म्हणजे ह्या दोघांचं गुणोत्तर एका बाजूला या दोघांचं एका बाजूला मांडायचं. म्हणजे AB छेद BC बरोबर AD छेद DC असं मांडायचं. म्हणजे या दोघांचं गुणोत्तर एका बाजूला मांडायचं या दोघांचं एका बाजूला मांडायचं. AB किती आहे 20 छेद 30. पहा AB छेद BC 20 छेद 30 AD 12 आहे DC आपल्याला माहित नाही x मानलेले. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल काय नियम आहे दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तिरकस गुणाकार समान असतो. म्हणजे 20 गुणिले x बरोबर 12 गुणिले 30 म्हणून 20x 12 36 360 म्हणून x बरोबर 360 भागिले 20 हे गुणिले ना इकडे भागिले करायचं. म्हणून x बरोबर 0 0 गेला बेके बेबे 8 16 x ची किंमत काय आली 18 आली. x ची किंमत म्हणजे DC किती आली 18 आली. पहा जर हा कोन दुभाजक असेल तर कोन दुभाजकाचा नियम असा आहे कोन दुभाजकाचा ज्या ठिकाणी कोनाने तिसरी बाजू छेदलेली आहे त्याच्या दोन ज्या कोनाने तयार केलेल्या दोन बाजू एका बाजूला आणि छेदलेल्या जे बाजू आहेत त्याचे दोन तुकडे एका बाजूला असे मांडायचे. म्हणजे AB अपॉन BC बरोबर AD अपॉन DC मांडायचं. हेच आकृती अशी असेल कशी असते तशी काय ना म्हणजे अशी बनवू शकते PQRS. मग कसं मांडायचं PR छेद PQ हे छेद आहे PR छेद PQ बरोबर SR छेद SQ किंवा QS नाव कसे मांडा RS म्हणा SR म्हणा ते चालेल. फक्त हे छेद हे एका बाजूला आणि हे दोघे एका बाजूला असं लिहायचं. अशा प्रकारे जर हा कोन दुभाजक असेल तर नेहमी नाही कोन दुभाजक असेल ना तरच हा नियम असतो की डावीकडले छेद डावीकडले उजवीकडले छेद उजवीकडले तर किमती भरायच्या आणि उत्तर काढून टाकायचं. पहा आणखी 2 मार्काला असं गणित देतात त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. त्यानंतर आपलं म्हणणार AB बरोबर 9 PQ बरोबर 11 एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 243. तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर किती असा प्रश्न असतो. पहा दोन त्रिकोण समरूप आहेत त्यांच्या बाजू दिल्यात एकाचे क्षेत्रफळ दिले दुसऱ्याचे क्षेत्रफळ विचारले. तर यासाठी नियम कोणता आहे बघा. जर दोन त्रिकोण समरूप असतील काय असतील समरूप त्याला नियम असा आहे की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पहा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते हा नियम आहे. पहा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे असं म्हणायचं की त्रिकोण ABC हा त्रिकोण PQR ला समरूप आहे. म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत
दोघांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर हे या दोघांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाचे गुणोत्तर एवढे. दोन समोर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आहे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर. AB चा वर्ग PQ चा वर्ग BC वर्ग भागिले QR चा वर्ग QR वर्ग बरोबर AC वर्ग भागिले PR वर्ग असं मांडायचं. पहा दोन त्रिकोण समरूप आहेत त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे हे क्षेत्रफळ भागिले हे क्षेत्रफळ संगत बाजूंचे वर्ग किमती भरायच्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती आहे 243. एरिया ऑफ ट्रायंगल PQR विचारला आहे दिलेला नाही. PQR AB 9 आहे 9 चा वर्ग PQ 11 चा वर्ग असे आहे. ह्या बाजू आपण दिल्या पण नाही विचारला पण नाही ते सोडून द्यायच्या. म्हणून 243 भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR 9 चा वर्ग 81 11 चा वर्ग 121. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर तिरकस गुणाकार समान असतो. म्हणजे या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा. आपण यांचा पण आधी देऊ शकतो यांचा पण आधी देऊ शकतो पण शक्यतो काय करायचं तर जे अक्षर असेल ना त्यांचा गुणाकार आधी घ्यायचा. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR गुणिले 81 बरोबर 243 गुणिले 121. आता हे जे गुणिले आहेत ना तिकडे भागिले करायचे असं म्हणायचं. एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 243 गुणिले 121 भागिले 81. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर. आता आपण अगोदर या दोघांचा गुणाकार करून घेऊन नंतर आपण 81 भाग लावू शकतो. त्यापेक्षा येथेच भाग लावणं सोपं आहे. बघा कसं 243 गुणिले 121 भागिले 81. 81 आहे 9च्या पाड्यामध्ये 4 आणि 6 6 आणि 9. ह्या पण अंकांची बेरीज 9 आहे यांची पण बेरीज 9 आहे. दोघांना 9 ने भाग जातो. जर अंकांची बेरीज 9च्या पाड्यामध्ये असली त्याला 9 ने भाग जातो. उत्तर काय आलं 99 81. 9 दुने 18 6 उरले 9 7 63 9 1 9 9 3 27. उत्तर काय आलं 3 गुणिले 121. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR 3 1 3 3 7 3 1 3 363 चौरस काय असेल सेंटीमीटर मीटर काय असेल ते एकक तिथे लिहून टाकायचं. असेल तसं सेंटीमीटर असतं सेंटीमीटर मीटर असलं मीटर काय असेल ते लिहून टाकायचं. नाहीतर मग शेवटी चौरस एकक लिहायचं. अशा प्रकारे हे गणित सोडवायचं. धन्यवाद.